10 ऑगस्ट झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा 51वा वाढदिवस। शुभेच्छा, केक, बुके, फोटो सेशन सगळं काही सुरू। आणि त्याच दिवशी रांचीत काय तर विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा। आज अख्खा देश टीव्ही समोर बसून विद्यार्थ्यांवर लाठ्याकाठ्या चालवल्या जात असल्याचं दृश्य पाहतोय। आणि तिकडे सीएम सोरेन बर्थडे विशेष स्वीकारण्यात मग्न। या विद्यार्थ्यांची मागणी काय? सीबीआय चौकशी आणि त्या बदल्यात आपल्या बर्थडेला सीएमनी त्यांना रिटर्न गिफ्ट काय दिलं तर लाठ्याकाठ्या। पाहुयात यावरचीच ही स्पेशल स्टोरी। सीएम हेमंत सोरेन यांच्या बर्थडेलाच विद्यार्थ्यांवर लाठ्याकाठ्या, वाढदिवसाचं अनोखं गिफ्ट। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। हा योगायोग म्हणायचा की मेसेज? आज 10 ऑगस्ट झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा वाढदिवस आणि आजच रांचीत विधान भवनावर मोर्चा घेऊन निघालेल्या विद्यार्थ्यांवर बरसवण्यात आल्या लाठ्याकाठ्या। हेमंत सोरेन जन्मदिन 10 ऑगस्ट 1975, झारखंडचे 5वे मुख्यमंत्री। 2013 ते 2014, 2019 ते 2024 आणि 4 जुलै 2024 पासून पुन्हा सीएम। झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे जेएमएमचे अध्यक्ष आदिवासी नेते शिबू सोरेन यांचे पुत्र आणि आज त्यांचा हॅपी बर्थडे। मुख्यमंत्री सोरेन यांच्या बर्थडेच्या दिवशी आज रांचीत काय घडले? जेपीएससी पेपर लीक प्रकरणी 25 जुलै पासून आंदोलन सुरू झालं। आज या आंदोलनाचा 16वा दिवस। 14वी जेपीएससी रद्द करा, सीबीआय चौकशी करा या मागण्यांसाठी देवेंद्रनाथ महतो यांच्या नेतृत्वाखाली झारखंड विधान भवनावर मोर्चा निघाला। हजारो विद्यार्थी विधान भवनावर मोर्चा घेऊन निघाले। मोर्चा डोरंडापर्यंत पोहोचताच पोलिसांनी अडवला। आधी बॅरिकेड्स लावले गेले, मग विद्यार्थी काही माघार घेत नसल्याचं पाहून पाण्याचा मारा सुरू केला। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पण तरीही विद्यार्थी हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला। रांचीतलं हे आंदोलन आणि पोलिसांनी केलेल्या बळाचा वापर पाहून कॉकरोच जनता पार्टीनं नुकत्याच केलेल्या दिल्लीतील आंदोलनाच्या आठवणी ताज्या झाल्या। दिल्लीत काढल्या गेलेल्या संसद मार्च दरम्यान देखील विद्यार्थ्यांवर पाण्याचा मारा, अश्रुधुराच्या नळकांड्या आणि लाठीचार्ज करण्यात आला होता। त्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या जखमा अजून ओल्या असतील, तोच रांचीत विद्यार्थ्यांवर लाठ्याकाठ्या चालवल्या गेल्या। इथंही अनेक विद्यार्थी जखमी झाले। सीएमचा वाढदिवस आणि रस्त्यावर रक्त हा विरोधाभास नाही तर काय आहे? केक कापणाऱ्या आणि बुके स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातील तरुणांचं रस्त्यावर सांडलेलं रक्त दिसू नये, यालाच म्हणतात सत्तांधळेपणा। यात विद्यार्थ्यांचा काय गुन्हा? ते न्याय मागायला गेले होते, मात्र गिफ्ट म्हणून त्यांना काय मिळालं तर लाठ्या। सीएम साहेबांचा वाढदिवस आहे म्हणून विद्यार्थ्यांचा आवाज दाबला गेला, हे आपल्या देशातील तरुणाईचं दुर्दैव बाकी काय? तिकडे सरकार म्हणते कायद्याचा भंग झाला म्हणून कारवाई केली। सीआयडी चौकशी सुरू आहे, एसआयटी तयार आहे, जेपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घेतलाय, 9 परीक्षा स्थगित केल्यात, हवं तर उच्चस्तरीय समिती नेमू। झारखंड मुक्ती मोर्चाचे विनोद पांडे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य आहेत, 2 ते 3 दिवसात दोषींवर कारवाई करू। पण विद्यार्थी विचारतायत 2 ते 3 दिवसात की 2 ते 3 वर्षात? आज सीएम सोरेन यांच्या हॅपी बर्थडेच्या पोस्टर खाली लाठीचार्जचे फोटो देखील देशभर व्हायरल झाले। लोक विचारतायत, हा योगायोग होता की नकळत दिला गेलेला मेसेज? एकीकडे मुख्यमंत्री आपला वाढदिवस साजरा करतायत, तर त्याच वेळी दुसरीकडे विद्यार्थी रस्त्यावर मार खातायत। लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण मत व्यक्त करणाऱ्यांवर लाठ्या चालवणं हे जरा अतिच झालं। एकूणच काय तर वाढदिवस साजरा करायचा की समस्या सोडवायची? फोटो सेशन करत बसायचं की राज्याचं भविष्य वाचवायचं? 3 वेळा सीएम झालेल्या हेमंत सोरेन यांना हे कळू नये? आज आपल्या वाढदिवशी गिफ्ट म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांवर अशा लाठ्याकाठ्या चालवल्या नसत्या तर बरं झालं असतं। पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी। सीएमच्या वाढदिवशी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज तुम्हाला पटतंय का? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी फक्त।